नमस्कार. आज 30 सप्टेंबर 2024. शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या संध्याकाळच्या ठळक बातम्या. अडतीस सोयाबीनची आवक वाढली, आधारभूत किमतीही मिळेना. बाजार समिती वाशिम आणि लातूर येथे 4,690 रुपये सर्वसाधारण प्रति क्विंटल निघाला सौदा. शेतकऱ्यांचं पिवळं करण्याआधीच हळदीचा वाढला पिवळेपणा, पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव. किनवट येथे अतिवृष्टीचा 57,000 शेतकऱ्यांना फटका, कापूस सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान. निवडणुकीपूर्वी मदत मिळेल का? शेतकऱ्यांचा प्रश्न. शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या अनुदानाचा लाभ मिळणार. उमरी तालुक्यातील शेतकऱ्यांना आता लवकरच मिळणार लाभ. नैसर्गिक आपत्तीने हिरावले पशुधन, मदतीचा पत्ता नाही. 3 प्रस्ताव ठरले अपात्र, मंजुरीनंतरही 27 शेतकऱ्यांच्या नशिबी प्रतीक्षा. अनुदान हवंय तर ई-केवायसी करा. परंडा तालुक्यातील 8,124 शेतकऱ्यांची ई-केवायसी बाकी, पोर्टलवरूनही करता येणार केवायसी. विनिदा न काढता कंत्राटदारांना दिली 2.5 कोटींची कामे, नोटीस जारी. 3,000 शेतकऱ्यांना मिळणार होते रोहित्र, किती जणांना दिले? 16 केव्ही रोहित्र. पशुधनाची नुकसान भरपाई मिळाली, मात्र पिकांची कधी? अतिवृष्टीचा फटका, शेतकऱ्यांना सरसकट व सरकारच्या मदतीची प्रतीक्षा. तिसऱ्या हप्त्यासाठी 4.5 लाख लाडक्या बहिणींचे प्रस्ताव प्रशासनाकडे. परभणी जिल्ह्यातील 4,60,000 प्रस्ताव शासनाकडे प्राप्त. 30 सप्टेंबरपर्यंत करता येणार महिलांना अर्ज. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला, सोयाबीन पीक काढणीला येताच वाकली धाकधूक. तर ह्या होत्या शेतकऱ्यांसाठी आज संध्याकाळच्या महत्त्वाच्या आणि ठळक बातम्या. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.